गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरूंना नमन करून आजच्या निरूपणास आपण सुरुवात करूया। बघा, सद्गुरू सांगतात की आपण जर आचरणामध्ये असलो तर देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये नेहमी येत असतो, पण आपण जर आचरणामध्ये असलो तरच। कारण देव पैशाच्या श्रीमंतीला आणि धनाला महत्त्व देत नाही। ती श्रीमंती असते ती फक्त कर्माची। आपले कर्म कसे आहेत त्याच्यावर समजतं की देव आपल्या किती जवळ आहे। आपण उपासना करतो की नाही, आपण आचरणामध्ये आहोत की नाही। नाहीतर देव तर कुणालाही भेटता, संतांनाच देव का भेटला? कारण संत आचरणामध्ये होते। संत रोज उपासना करायचे। संत बघा, एकनाथ महाराज संत होते आणि एकनाथ महाराजांच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं होतं, ते आपण पाहणार आहोत। काय घडलं होतं एकनाथ महाराजांच्या बाबतीत? बघा, एकनाथ महाराजांच्या घरी कुणीतरी एक ब्राह्मण संत महाराजांच्या घर शोधत फार लांबून आला होता। नाथांच्या घरात आल्यावर त्याचा अवघा क्षीण निघून गेला। त्याच्या मनात एक अधीरता उत्कटता दाटून आली होती। घरात गेल्यावर नाथ दिसतच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले। हात जोडून तो नाथांना म्हणाला की नाथ बाबा, मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा। एकनाथ महाराज यांना काहीच समजेना। हा कोण, कुठला ब्राह्मण? आपली व त्याची ओळख पण नाही, त्याला मी कुठे राहतो हे पण माहीत नाही। माझे घर शोधत तो घरापर्यंत आलाय। तेवढ्यात तेथे गिरिजादेवी म्हणजे नाथांच्या पत्नी आल्या। त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे ते ऐकले होते। नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले, पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता, नाथ बाबा, मला भगवंतांचं श्रीकृष्णांचं दर्शन घडवा। त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा, प्रत्येक कानाकोपरा शोधत होती। नाथांनी त्याला मंचकावर बसवलं, स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले। तोपर्यंत गिरिजा देवींनी गुळपाणी आणलं। म्हणजे बघा, समोरचा व्यक्ती आपला अनोळखी असला तरी अतिथी म्हणून त्या काळामध्ये संबोधलं जायचं। बघा, ते पाहून त्या ब्राह्मणाचं मन भरून आलं। तो पटकन खाली बसला आणि नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की नाथ बाबा, मला 15 दिवसापूर्वी एक दृष्टांत झाला। भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, मी एकनाथ महाराजांच्या घरात गेली 12 वर्ष श्रीखंड्याच्या रूपामध्ये राहतो। म्हणजे त्या माणसाचं नाव होतं श्रीखंड्या। तो माणूस तर नव्हताच, तो साक्षात देव होता। बघा, आता माझी येथून जायची वेळ झाली आहे। तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल ना, तर तू एकनाथ महाराजांच्या घरी ये। नाथ बाबा, मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरामध्ये भगवान राहत होते, ते कुठे आहेत? हे ऐकून गिरिजा देवींची शुद्ध हरपली। हा माणूस काय बोलतोय हे एकनाथ महाराजांना समजेना। एकनाथ महाराज स्वतःचे देहभान विसरले। प्रत्यक्षात देव आपल्या घरामध्ये 12 वर्षापासून पाणी भरत होता। आपल्याला त्याने साधा ओळख पण दिली नाही। इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन 15 दिवस अगोदर त्याला सांगितलं, तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता। म्हणजे बघा, नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले। गिरिजादेवी भानावर आल्या। मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या। ते श्रीखंड्याचे साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल,
शांतपणे आपले काम करणं. काल जातानाच त्याचं मुग्ध हसणं नाथांचे डोळे भरून वाहू लागले. त्यांनी ध्यान लावले. त्यांना समजले की खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आपल्या घरामध्ये पाणक्या म्हणून गेली 12 वर्ष राहत होता. इकडे गिरिजा देवींची अवस्था पण काही वेगळीच नव्हती. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. गिरिजादेवी मनात म्हणत होत्या, चोर माखनचोर चिच्चोर, 12 वर्ष आमच्याजवळ राहिलास, पण कुठून कळूनही दिले नाहीस. इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केलीस. नाथ खांबाला धरून उठले आणि रांजण पाहिला. त्याला स्पर्श केला. श्रीखंड्यानं 12 वर्ष खांद्यावरनं वाहिलेली ती कावड पाहिली. तिला स्पर्श केला. नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. का? कारण श्रीखंड्या जिथं जेवायला बसायचा, तिथं विश्रांती घ्यायचा. नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जिथे जिथे झाला होता तिथे तिथे हाताने स्पर्श करू लागले. गिरिजा देवींनी तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसत होता असे तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. कंठ दाटून आला. त्यांनी आकाशाकडे पाहिलं आणि त्या म्हणाल्या, हे भगवंता, सगळीकडे तूच आहेस, डोळ्यात तूच आहेस, देहात तूच आहेस, अंतर्बाह्य तूच आहेस. आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास. आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजत होतो. आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्णा. पण तू जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली 12 वर्ष राहत होतास, हे खरं असेल ना, तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खूण दे. काय आश्चर्य झालं. त्याचबरोबर रांजण दुथडी भरून वाहू लागला. जोरात वारा सुटला आणि कोपऱ्यातली श्रीखंड्याची घुंगूर काठी त्या वाऱ्यानं पडली. घुंगरांचा आवाज झाला. त्या घुंगर काठीला एक भरजरी शेळा बांधलेला होता. त्या शेळ्यातून केशर कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडे व्यापून उरला. तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता. तो आव असून हे बघत होता. भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली. आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच आहे. मायबाप सज्जनांनो, देव कुणाच्या ना आणि कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो, आपली सेवा करत असतो, आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीतसुद्धा नसतं. कळतं जेव्हा ती व्यक्ती निघून जाते. बघा, एकनाथ महाराजांच्या घरामध्ये परमेश्वर स्वारी श्रीकृष्ण एवढ्या दिवस राहिली, पण एकनाथ महाराजांना कळाली नाही. पण एवढे दिवस राहिली म्हणजे महाराजांचं आचरण तेवढं श्रेष्ठ होतं, उपासना तेवढी श्रेष्ठ होती की देवाला सुद्धा घरामध्ये राहावं लागलं. आणि ते सुद्धा देवाला घरामध्ये पाणवड्या म्हणून राहावं लागलं. एवढी श्रद्धा आणि एवढा भाव आपल्यामध्ये आहे का? हो, आपल्यामध्ये आहेच. पण तो कधी निर्माण होईल की जेव्हा आपली उपासना वाढेल, जेव्हा आपली सकाळ संध्याकाळ रोज उपासना आपण न चुकता करू, आपण आचरणामध्ये असू आणि आपलं पूर्ण देहभान विसरून भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन होऊ, तेव्हा हे सर्व काही घडेल. बघा, या आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये संत जन्माला आले आणि या संत जन्माला आल्यानंतर संतांना किती त्रास सहन करावा लागला. तेव्हाच या जगाला त्यांचं खरं ज्ञान स्पष्ट झालं. या अज्ञानी मानवाला पटवून द्यावं लागलं की या जगामध्ये देव आहे आणि तो देव तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. तुमचे जर कर्म जर चांगले असतील ना, तर देव तुमच्या समोर आहे, देव तुमची चाकरी करेल. एवढं श्रेष्ठ कर्म असले पाहिजेत माणसाचे. पण आपले आहेत का? नक्कीच आपले कर्म श्रेष्ठ होणार आहेत, कारण आपल्याला भक्ती मार्ग एवढा श्रेष्ठ सापडलेला आहे की बघा, कसलाही कष्ट नाही, कसलीही चिंता नाही, एकदम मजेमध्ये भक्तिमार्ग करावा. सर्वांनी करावा, घरातल्या सर्वांनी करावा.
एवढा छान भक्तिमार्ग सांगितलेला आहे, तरीही माणूस आळस करतो, उपासना करायला आळस करतो. आपल्याला हे सर्व आयतं मिळालेलं आहे. या मानव देहाला या कलियुगामध्ये सर्व आयतं मिळालेलं आहे आणि हे आयतं पूर्ण ताट आपल्या समोर भरलेलं आहे. काय घ्यायचं काय खायचं ते आपल्या हातामध्ये आहे. बघा, संतांनी आपलं पूर्ण कष्ट आणि आपलं दुःख सहन केलं आणि हे दुःख सहन करून हे संतांनी आपल्यासमोर ताट निर्माण केलं आहे. ते किती ग्रहण करायचं किती खायचं हे आपल्यावर आहे. पण माणूस मात्र या क्षणिक सुखामध्ये गुंतलेला आहे. हे पूर्ण समृद्धीचं आणि पूर्ण सुखाचं ताट त्याला दिसत नाही. कारण या क्षणिक सुखासाठी खरं तर माणसाने हद्द पार केली आहे. किती क्रूर कर्म चालू आहेत, किती संहार चालू आहे आजच्या या कलियुगामध्ये. बघा, पूर्वीचा एक काळ होता, त्या काळामध्ये खरं तर विश्वास काय असतो हे माणसावर ठरवलं जात होतं. एखाद्याने विश्वास ठेवला ना तर तो मरेपर्यंत विश्वास जागा ठेवायचा. पण हल्लीच्या काळामध्ये विश्वास ही गोष्ट संपुष्टात आलेली आहे. विश्वास कुणावर ठेवायचा हे कळत नाही. कारण हे हिंसाचार एवढे वाढत चाललेले आहेत ना, या हिंसाचारामुळं नक्की देव कोण आणि मानव कोण हेच मानवाला समजत नाही. भक्ती करावी कोणाची, भक्ती करावी कशाची आणि का भक्ती करावी यामध्ये माणसाचं मन एकदम गुंतून गेलेलं आहे, भ्रमिष्ट झालेलं आहे. कारण हे पाप एवढे वाढत चालले आहेत ना, या पापांमध्ये माणूस स्वतःचं अस्तित्व जे निर्माण करायचं होतं तेच विसरून गेला आहे. म्हणून या कलियुगामध्ये आपल्याला हा सापडलेला मार्ग अतिशय योग्य आहे. सद्गुरू सांगतात की या मार्गामध्ये तुम्हाला अडथळे काहीच नाही, फक्त तुम्हाला रोज उपासना करायची आहे, आचरण व्यवस्थित ठेवायचं आहे. मग बघ मानवा, तुझ्यासुद्धा घरामध्ये मी येतो की नाही. बघा, सद्गुरूंचे वाक्यच एवढी छान आहेत ना की खरं तर अक्षरशः सद्गुरू माझ्या डोळ्यासमोर आहेत. मी डोळे मिटावे आणि सद्गुरूंचं चरण पाहावं, सद्गुरूंचं रूप पाहावं. खरं तर मला सद्गुरूंच्या चरणाशी लीन व्हावं असं वाटतं. असं प्रत्येक भक्ताला जेव्हा वाटायची सुरुवात होईल ना, तेव्हा खरा या जीवनाचा आनंद निर्माण होईल. जेव्हा माणसाने या मानवाने डोळे मिटावं. बघा, आजच्या या काळातील मानव जेव्हा डोळे मिटतो ना तेव्हा त्याला फक्त अंधकार दिसतो. एक वेळ राक्षस दिसतो, जास्त करून राक्षसच दिसतो. कारण ही राक्षसी वृत्ती आहे ना, ती देवाला पाहून देत नाही. बघा, आजच्या या कलियुगामध्ये आपले हा मानव आहे ना, त्याला खूप स्वप्न होतात. पण कधी देवाचं स्वप्न होतं का? अजिबात नाही. कारण त्याला स्वप्न होतात ती राक्षसांची, भूतांची, अशा काल्पनिक गोष्टींची. बघा, त्याच्या स्वप्नामध्ये राक्षस येतो, खूप मोठी मोठी जनावरं येतात. म्हणजे अशी विचित्र स्वप्न होतात, संहार होतो. अशी वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि ही स्वप्न का होतात? कारण हे पूर्ण पाप आपल्या मनामध्ये असतं. आणि हे पाप जेव्हा आपल्या मनामध्ये त्या गोष्टी चालू असतात ना, त्या गोष्टी स्वप्नामध्ये उतरल्या जातात. मग पुढचा प्रश्न येतो असा की देवाचं स्वप्न का नाही होत? बघा, या कलियुगामध्ये अशी 99 एवढी लोकं आहेत की त्यांना जास्त करून भूतांची स्वप्न होतात, राक्षसांची स्वप्न होतात. पण हा आपल्या मनातला अहंकाराचा राक्षस जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देवाचं स्वप्न होणं शक्य नाही. आणि ज्याला देवाची स्वप्न व्हायला चालू झाली ना, तर खऱ्या आयुष्याचा आनंद तिथे अनुभवायला भेटेल. खरं तर बघा,
ज्यांच्या देव स्वप्नात येतो ना, काहीकांच्या या आचरणामध्ये आहेत, उपासनेमध्ये आहेत, त्यांच्या देव रोज स्वप्नात येतो. रोज स्वप्नात येऊन काय सांगतो देव, की हे मानवा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू कसलाही विचार करू नकोस, तुझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे. मग हा मानव सगळ्यांना सांगत सुटतो का, की माझ्या स्वप्नामध्ये देव आला आहे, हे सांगितलं ते सांगितलं. पण आपला हा भक्त, देवाचा भक्त, थोडं काही त्याला चांगलं दिसलं की तो सर्वांना सांगत सुटतो. म्हणजेच काय, म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा बाहुबली करणं किती चांगलं असतं का वाईट असतं हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठरवावं. देव सद्गुरू प्रत्येक वेळी आपल्याला दृष्टांत देत असतात, प्रत्येक वेळी आपल्याला आभास करत असतात. बघा, तुम्हाला इथे सद्गुरू सांगतात की जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता ना, ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर बघा देव तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. आणि हा देव तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा काही संकेत मिळतात. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा बघा पूजा साधना करत असतो आणि कधीकधी साधनेचं फळ आपल्याला मिळतं आणि देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात देवदेवता वास्तव करू लागतात. जेव्हा तुमच्या घरामध्ये देवदेवता वास्तव करू लागतात ना, तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपाचा असतो. म्हणजेच ते आपल्याला दिसत नाहीत, पण आपल्याला या देवतेकडून काही संकेत मिळत असतात. आणि हे संकेत जास्त करून ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजेच भल्या पहाटे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काही कंपनं जाणवतील, शरीर थोडे थरथर कापत असेल, तर हे सर्वात मोठे संकेत आहे आपल्या घरात देवी देवतांचा वास असल्याचा. आणि त्यांच्या कृपेने आता सर्व काही शुभ आणि मंगळमय होणार आहे. बघा, या 2 काळामध्ये म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदय या दोन्ही वेळी जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कंपनं जाणवत असतील ना, तर ते तुमच्या घरी देवी देवतांचे वास्तव्याचे सर्वात मोठे संकेत आहे. म्हणजेच माझ्या सर्व भक्तांनी, सद्गुरू काय म्हणतात, की माझ्या सर्व भक्तांनी ब्रह्ममुहूर्तावर उठणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, माझा कधीकधी भक्त काय करतो, की जेवल्यानंतर उपासना करायला लागतो. पण बघा, ब्रह्ममुहूर्तावर उठल्याचं आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर उपासना करणं आणि उपासना केल्यानंतर पूर्ण ब्रह्ममुहूर्तावर जी कार्य करायची आहेत ती आपल्याला उपासनेमध्ये सांगितलेली आहेत. आणि हे आचरण जर, आणि यासाठी भगवंत केव्हा आपल्या घरी केव्हा येतो, की त्यासाठी आपला आचरण व्यवस्थित पाहिजे. नाहीतर बघा, की ब्रह्ममुहूर्तावर चोरी करणारे चोरसुद्धा असतात. पण म्हणजे चोरी करणाऱ्या चोरांना भगवंत दिसतो का, त्यांच्या मनामध्ये देव निर्माण होतो का, तर नाही. या सृष्टीच्या 2 प्रकृती आहेत, एक असतो छापा आणि एक असतो काटा. या दोन्ही प्रकृतीमध्ये एक असतो पुण्यवान आणि एक असतो पापी. बघा, पुण्यवान आणि पापी माणूस दोन्ही प्रकारचे कार्य चालू असतात. पण या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये पापी माणसं आजच्या काळामध्ये सुखी आहेत आणि पुण्यवान माणसं जे पुण्य कमवतात, चांगल्या गोष्टी करतात, ते दुःखी आहेत, असा आजचा मानव म्हणत आहे. हे खरं आहे का? हो, नक्कीच खरं आहे. कारण हा कलियुगाचा प्रारब्धच असा आहे, याचा अंतच असा आहे की तो जास्त पाप करेल, तो जास्त पाप करेल ना, तो सध्याच्या परिस्थितीमध्ये सुखी राहणार आहे. पण ते सुख कुठपर्यंत असेल, ते फक्त दरवाजाच्या चौकटीपर्यंत. पण सद्गुरूंनी याच्या विरुद्ध एक रेषा आखलेली आहे.
आणि सद्गुरू काय सांगतात? सद्गुरू सांगतात की हे मानवा, हे भक्ता, तू त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको, की कारण प्रत्येक मानवाच्या मनामध्ये एक द्वेष निर्माण झालेला असतो की तो पाप करतो तरीसुद्धा माझ्यापेक्षा सुखी आणि मी आचरणामध्ये आहे, सर्व काही योग्य करतो तरीसुद्धा मला दुःख का? पण हे मानवा, काही टेन्शन घेऊ नकोस, दुःखी होऊ नकोस. तुझी जेव्हा श्रीमंती येईल ना, ती श्रीमंती तू भरून पावणार आहेस. तुझ्या श्रीमंतीचं मोल या जगामध्ये कोणाकडे नसणार आहे. तुझी आता मुळं बाळं शिक्षण घेत आहेत आणि तुझं सर्व काही व्यवस्थित होणार आहे. तू तुझ्या स्वतःच्या पूर्ण संसार सोडून तू माझ्या भक्तीमध्ये लीन झाला आहेस आणि तरीसुद्धा तुला दुःख येत आहे. तू काळजी नसावी, तुझे चांगले दिवस लवकरात लवकर येणार आहेत. बघा, सद्गुरूंनी या मानवाला संसार सोडायला सांगितलं आहे का? तर अजिबात नाही. कारण सद्गुरू सांगतात की माझी भक्ती तुमचं कर्तव्य पार पाडून करायची आहे. कर्तव्य जर तुम्ही तुमचं पार पाडलं नाही तर तिथे मी नसेल. फक्त माझी भक्ती करा आणि माझ्यासाठीच वेळ काढा, हे देवालासुद्धा आवडत नाही. म्हणून ही सद्गुरूंची भक्ती आपण वेळेत वेळ काढून करायला हवी. म्हणजेच काय? म्हणजेच आपली सर्व कामं उरकून ही भक्ती आपल्याला करायला सांगितली आहे. बघा, या भक्तीचा प्रत्येकाने जास्त बाहुबली करू नये. जी भक्ती आपण करतो ती मनापासून करावी, मनामध्ये ठेवावी. आपल्याला जे बोध निर्माण होतात, आपल्याला ज्या काही गोष्टी, बघा, देव कधीकधी स्वप्नात येतो आणि स्वप्नात सर्व काही खरं खरं सांगून जातो. पण त्याचवेळी स्वप्न होतं आणि लगेच आपण उठतो तेव्हा आपण स्वप्न विसरून जातो. बघा, देवाची ही लीला किती अफाट आहे, किती अमाप आहे. म्हणून आपलं आचरण जर व्यवस्थित असेल ना, तर तुम्हाला देवाचा कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या आचरणामध्ये नेहमी राहा. कारण बघा, आपण त्या लिंकमध्ये असू ना, आपण त्या स्पर्शामध्ये असू ना, तर देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्या जवळ असतोच. तो माणसाच्या रूपात असो का एखाद्या प्राण्याच्या रूपात असो, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या बाजूलाच असतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. पण तो बाजूला कधी राहील, आपल्या जवळ कधी राहील, की जर आपण उपासनेमध्ये असू, जर आपण सत्य वागू, जर आपण दुसरा जर पाप करत असेल तर त्याला पुण्याकडे नेण्याचा प्रयत्न करू. बघा, देवाने आपल्यावर कार्य सोपवलेलं आहे आणि हे कार्य करताना कधीही माणसाने मागे राहू नये. आपल्या घरामध्ये बघा, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर एकदा तरी उठून पहा. जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठाल ना, तेव्हा रोज उठण्याची तुम्हाला सवय लागेल. पण ब्रह्ममुहूर्तावर जो उठतो ना, त्याने मांसाहार करू नये. मांसाहार केल्यानंतर देवाचा वास आपल्या घरामध्ये राहत नाही. आणि ब्रह्ममुहूर्तावर साक्षात देव तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये जागा असतो. पण देवांचा वावर, परमेश्वराचा वावर ब्रह्ममुहूर्तावर पूर्णकडे संचार झालेला असतो. आणि हा संचार झालेला वावर असतो ना, तो आपल्या घरामध्ये, आपल्या अंतरात्म्यामध्ये कधीही निर्माण होऊन जातो तर आपल्याला समजतसुद्धा नाही. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की ब्रह्ममुहूर्तावर जर माझी भक्ती केली ना, उपासना केली ना, तर तुमच्या घरामध्ये बघा, तुम्ही कंटिन्यू ब्रह्ममुहूर्तावर उठा. सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठा. त्या ब्रह्ममुहूर्ताचा तो वारा असतो ना, मंजूळ वारा, थोड्याशा पक्ष्यांचा किळविलाट असतो. पण तो आवाज एवढा मंत्रमुग्ध करणारा असतो ना, की खरं तर स्वर्ग लहरीची, बघा, असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर स्वर्ग लहरी येतात. स्वर्ग लहरीचा वारा असतो. बघा, तो स्वर्ग लहरीचा वारा
तो कंटिन्यू स्वर्गामध्ये असतो. तोच वारा ब्रह्ममुहूर्तावर येतो आणि त्या ब्रह्ममुहूर्ताचा तो वारा असतो ना, ती हवा असते ना, त्या हवेमध्ये परमेश्वराचा सहवास असतो. बघा तुम्ही एकदा तरी तुम्ही कंटिन्यू 2-3 महिने ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायची सुरुवात करा. काही गोष्टी आपण बंद केल्या पाहिजेत, त्या म्हणजे असं की जेवल्यानंतर उपासना करणं, जेवल्यानंतर देवाचं कार्य करू नये. म्हणजेच कसं बघा, जर ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी कसं केलं तरी चालेल, पण जर ज्यांना खरंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला वेळ आहे तर काही गोष्ट करणं टाळाव्यात. बघा, काही माणसं असतात, काही भक्त आहेत की त्यांना वेळ भेटत नाही. वेळेच्या अभावी ते जेवल्यानंतर उपासना करतात, जेवल्यानंतर नामस्मरण करतात. जेवण झाल्यानंतर आपलं पोट पूर्ण भरून गेलेलं असतं आणि या भरलेल्या पोटामध्ये, या भरलेल्या आत्म्यामध्ये नामस्मरण एकदम एकचित्त होऊन करता येत नाही. आणि एकचित्त होऊन जर नामस्मरण करता येत नसेल ना, तर ते भगवंतापर्यंत पोचत नाही. पण काही भक्त असे आहेत की त्यांना वेळ भेटत नाही, त्यांनी केलं तर ते ठीक आहे, पण ज्यांच्याकडं वेळच वेळ आहे त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरच उपासना केली पाहिजे. आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर, म्हणजेच जेवणाच्या अगोदर अर्धा तास नाही तर 5-10 मिनटे, पण जेवणाच्या अगोदर उपासना करावी. कारण ह्या उपासनेचं फळ एवढं मोठं आहे ना की साक्षात भगवंत तुमच्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. साक्षात भगवंत तुमच्याशी बोलेल की आता उपासनेची वेळ झालेली आहे, आता उपासना कर. पण आपली उपासना 2-3 दिवसानंतर एकदा होते, परत आपण नाव घेत नाही आणि म्हणतो देवा मला पाव. देव कसा पावेल तुला मानवा? ही उपासनेमध्ये एवढं शक्ती आहे ना. ही उपासना जोपर्यंत तुमची रोज होत नाही ना, तोपर्यंत या परमात्म्याची प्राप्ती होणं शक्य नाही. उपासनेमध्ये खूप ताकद आहे, खूप म्हणजे खूप ताकद आहे. काही भक्त आहेत की ते उपासना करत नाही. हे श्रवणाला बसून खूप दिवस झालेले आहेत, खूप वर्ष लोटलेली आहेत, तरीसुद्धा उपासना करायला कुठेतरी निष्काळजीपणा करतात, कंटाळा करतात. त्यांच्यासाठी खरं तर तुम्हालाच बोलतोय, कारण मनात विचार करत आहेत की तुम्हाला कसं माहीत झालं. पण ह्या गोष्टी खरं तर प्रत्येकानं आपल्या मनाला विचारावा, आपण जे करतोय ते चांगलं करतोय का? बघा, सगळ्या गोष्टी ठीक आहेत की तुम्ही म्हणताय मी आचरणामध्ये आहे, मग उपासना नाही केली तर कुठे बिघडतं? पण उपासना करणं हे परमात्म्याशी लीन होणं आहे. जोपर्यंत आपण उपासना, बघा, आपण उपासना डोळे मिटतो, डोळे बंद करतो आणि डोळे बंद केल्यानंतर प्रत्येकाला एक मंत्र दिलेला आहे, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, असा प्रत्येकाला एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र प्रत्येकाने उपासनेमध्ये माळ जपताना म्हणत असतो आणि त्या मंत्रामध्ये एवढी पावर आहे ना. दत्त महाराज साक्षात रूप आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतं आणि दत्त महाराजांचं ते रूप असतं ना, खरंच पूर्ण देहाचा क्षण निघून जातो. कारण थकलेलं शरीर असतं ना, रोजच्या जीवनामध्ये आपण जे कामं करतो ते कामामध्ये संध्याकाळी घरामध्ये येतो तेव्हा थकलेलं शरीर असतं आणि जेव्हा उपासना आपण करतो ना, त्या उपासनेमध्ये पूर्ण शीण निघून जातो आणि हे शीण निघून गेल्यानंतर पुन्हा नवीन सकाळी ताजेतवाना दिवस निर्माण होतो आणि पुन्हा आपण उपासनेला लागतो. पण भाविकांनो, या उपासनेचं महत्त्व एवढं मोठं आहे ना की या उपासनेमध्ये तुमच्यावर आलेली संकट, तुमच्यावर आलेला तुमच्या भूतकाळातला होणाऱ्या काही गोष्टींमुळे तुम्हाला आता दुःख सहन करावं लागत आहे, त्या गोष्टीमध्ये पण समाधान होण्याचं काम ही उपासना करत असते.
बाहेरच्या ज्या शक्ती असतात, बाहेरच्या ज्या अंधश्रद्धा शक्ती असतात, त्यांचा नायनाट करण्याचा काम ही उपासना करत असते. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये उपासना हा घटक, उपासना ही देवामध्ये लीन होण्याचं काम करत असते. म्हणून आपण उपासना रोजच केली पाहिजे. जर आपल्याला वेळ नसेल, आपण गाडीमध्ये असू तर गाडीमध्ये उपासना करा, प्रवास करत असू तर प्रवासामध्ये उपासना करा. पण आपल्या भक्तीचा बाहुबली करू नये. भक्तीचा कुणालाही वाटेल की बघा हा किती मोठा भक्त आहे, किती म्हणजे लोकांना दाखवू नये, असं आपण वागू नये. आपली भक्ती आपल्या आत्म्यानुसार असावी. तुम्हाला जर उपासनेचं महत्त्व जर जाणायचं असेल ना, तर उपासना झाल्यानंतर 5 मिनटं तुम्ही देवाशी बोलू शकता. डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यानंतर भगवंताचा धावा करा. भगवंताला विचारा की हे भगवंता, माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहेत, या दुःखांचं निवारण करा. कारण या दुःखांचं निवारण फक्त तुम्हीच करू शकता. तुम्हीच आहेत माझे माय माऊली, माझी आई. बघा, जर तुमची ही उपासना आणि हे तुमचं निवेदन ब्रह्ममुहूर्तावर गेलं ना, तर असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा भगवंताशी संवाद होतो ना, तेव्हा भगवंत नक्की आपला ऐकतो आणि नक्की तुमचं एक ना एक दिवस माझा भगवंत ऐकेल. पण भगवंत कोणाचं ऐकेल? की आपण उपासनेमध्ये असू. आपण उपासना दोन्ही टाईम केली पाहिजे. आपण आचरणामध्ये असलं पाहिजे. नाहीतर बघा, आपण उपासना करतो, आचरणामध्ये राहतो आणि आपल्या घरामध्ये आईबाप नाही. म्हणजेच काय? म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या आईबापाला कवडीची आपण किंमत देत नाही. मग त्या उपासनेचं आणि त्या आचरणाचं आणि त्या श्रवणाचं काहीही उपयोग नाही. मग तुम्ही कोणत्या सत्संगामध्ये जा की कोणत्या भक्ती मार्गामध्ये जा, ज्याचे आईबाप त्याच्यापासून दूर आहेत ना, आईबापांना मुलापासून त्रास आहे ना, त्याने कितीही भक्ती मार्ग करा आणि कुठेही जा, या ब्रह्मांडामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, तुम्हाला कधीच सुख लाभणार नाही आणि कधीच तुमचं दुःख कमी होणार नाही. कारण ज्याच्या पाशी आईबाप आहे ना, त्याच्या पाशी पंढरी आहे, त्याच्या पाशी सर्व सुख व्यापलेलं आहे. भले तुम्ही भगवंताची भक्ती केली नाही तरी चालेल, पण आईबापाच्या चेहऱ्यावर जेव्हा तुमचं हास्य निर्माण होईल ना, तेव्हा खरी या दुनियेमध्ये, या ब्रह्मांडामध्ये खरी परमेश्वराची भक्ती निर्माण होईल आणि तीच हवी आहे परमेश्वराला. तरच या सृष्टीचा दाता तुमच्याकडे सुख निर्माण करेल, समृद्धी निर्माण करेल. भाग्यवान सज्जनांनो, आपण आता देवाचं, सद्गुरूंचं नामस्मरण करूया. थोडं मनाला शांतता निर्माण होईल, मनाला थोडं बरं वाटेल. श्रीराम समर्थ, तुम्ही माझे माता पिता हो. श्रीराम समर्था, तुम्ही माझे माता पिता हो. सुख दुःखांचे तुम्ही दाता हो. सुख दुःखांचे तुम्ही दाता हो. श्रीराम समर्था, तुम्ही माझे माता पिता हो. श्रीराम समर्था, तुम्ही माझे माता पिता हो. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, श्रीराम राम राम, हो श्रीराम राम राम. समर्था 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 समर्था,
श्रीराम राम राम 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 ओ श्रीराम राम राम समर्था 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 श्रीराम राम राम 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 प्रत्येकाने मुखाने म्हणा श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम राम बघा आपलं मन मंत्रमुग्ध झालं असेल अशीच देवाची भक्ती रोज करा तुमच्या मनाला एक अशी निर्माण होईल एक अशी आशा निर्माण होईल की तुम्ही जीवनामध्ये सुखमय जीवन जगता येईल आणि या सुखमय जीवनामध्ये हा आनंद तुमच्या मनाला निर्माण करून टाकेल जय जय रघुवीर समर्थ।